हल्ली रील्सचा जमाना आहे. बोर्ड सांगितलं इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक सगळे चालू आहे. आज तरी रील्स मध्ये काय काय गाणी येतात. आली एक नवीन गाणं येईल बुवा, काय त्याचा हा ना, तर त्यात अगोदरीला माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, नाना रस्त्यात अडवून बसले, तुझी मंदिरी पूजा करी रे रे तुझी. ह्या गाण्याला घरातली सगळी फुलावली. कोणा खांडो गावात तो हांडो, कांबळा गावात तर कांबळा, झाडू गावली तर झाडू, चादर गावली तर चादर, टॉवेल गावलं तर टॉवेल. आमच्याकडे तर एक होतो कायच नाही गावला. आणि व्हिडिओ त्याच्यात आणि गाणं काय आणि वरती हात धरून डोळीवर त्याच्या आधी गणपतीत अजून या गाणं ठुमुक ठुमुक. सगळी बायका त्या गणपतीच्या समोर उभी राहत आणि त्या गाणं लावून रील्स बनवीत ठुमुक ठुमुक. त्याच्यात हुशार कोण होतो माहिती? तो व्हिडिओ बनवणार. तो फुडसून बनविणार, कारण तो गणपती दिसा भर म्हणून तो पाठी राहावा असो. पाठसून व्हिडिओ करी आणि त्या गाणं पण कसं ठुमुक ठुमुक होतो की नाही हुशार. त्याच्यासाठी मोबाईल, त्या मोबाईलने सगळी वाट लावली. बरोबर. तुम्ही सांगता आता व्हॉट्सअपवर काय ढोळत, व्हॉट्सअपवरचे किस्से सांगा होईल. तुम्ही काय करता? ठीक आहे, तुमचा अध्यात्माचा अभ्यास असेल, कारण डबल ग्रॅज्युएशन माझं सांग जे स्कूल ऑफ आर्ट्स ना. आता ते जे सोमय्या. अच्छा, मग मी त्या ह्याच्यात होतो. हा, मी जे स्कूल ह्याच्यावर पण जोक केले ना. सोपी गोष्ट आहे. असू देत. काय चित्र बनवणारे आपण नाही. तू बसलेत ना, बघतीत ना, त्यांच्या हातात सगळा. त्यांना तारू जातं तारतीत, मारू जातो मारतीत. हा विषय. असं काय माणसाला जन्म हा 2.5 अक्षरी शब्द आहे. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मृत्यू, आणि तो अर्धा न जो मला जोडलेला आहे ते आपलं आयुष्य आहे. ते न म्हणजे नामस्मरण आहे. आणि जो ज्याने ज्याने नामस्मरण केलं त्याची नाही तरलीच म्हणून समजा. म्हणून आपण हे चाललं ना, मग खाली उतरताना धरून उतरत लागतात. पण ह्या नामस्मरणामुळे असे की नाही इतकं बॉम्ब वाटतंय. माका ते आसोलकर पैसे देतो का 5,000 ऍडव्हान्स तरी टाकले. येऊकच होईल पूर्व धावणार झोपलो काय. धावत धावती त्याची चुकी नाही. त्याची चुकी नाही. तुम्ही रस्त्याच्या कडेक बसला हडसून फिरा आणि इसरत का किती भावड मारशल. अशी परिस्थिती आहे. मी निघालो आयुष्य येतोस का. त्याचं नाव पण लक्षात ठेवले. अरे पण तू लकी आहे आयुष्य. तू तो तुमका पैसे आणून दे पण त्याची सुद्धा खिल्ली उडवला. तो कोड बघा छान मारला. तुमचे सुद्धा छान आहे. मी पण छान मारलास. ते कटकच बोलते मी. तुम्हाला काय वाटलं? घरातला जाता काय घिरट घिरट हाय मुसार मजा वेगळी होती बुवा. बरोबर की नाही? आमच्या वहिनीने सांगल्यात काय ते दुकानात जातं घ्या विकत. तुम्ही सांगलास की घरातला जाता आता फिरव. ताकद लागता ना त्याका. आता आम्ही चायनीज खाणारी लोक आता कसा फिरत आपका नाही फिरत. कारण खाना पिना बदललेला. मी निघालो तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. हो
कोणी सांगितलं की जाता जातेवरसून आठवण येली म्हणून सांगतोय आणि काय तो शब्द वापरला नाही कांडा अरे आईच्या वर झोपेल काय तशी काय गरज नाही होती कधी बाबा तो झोपेतून उठून इलो आयुष असोलकर याच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं भोमरस पारितोषिक आहे. असं लहान पोरग्यांक उठवू नको. नाही पैशाचा राहते पैशाचा उगाच करत असतो. लहान पोरग्यांक उठवलंच काय त्रास कोणा होता अनुभवाची बोलत आणि हिने काय सांगणी कांडा आपल्या शब्दाचा अर्थ वेगळं घेऊ नको. आणि हालीच मागे त्या जाता ओढू जमना म्हणून यांनी गिरण चालू केल्याने आणि नाव काय दिल्याने गुंडू कांडाप मशीन. बायका कांडाप म्हणून हिनी त्या चालू केल्याने आणि नाव दिल्याने गुंडू कांडाप मशीन. परत मग 4 दिवसांनी फोन केल्याने अरे समीर म्हणता कांडाप मशीन चालू केले पण कोणी येत नाही रे. मी म्हटलं काय उगो काय झाला नाव काय दिलास तो म्हणता गुंडू कांडाप मशीन. मग म्हटलं असला नाव दिलास तर तुमच्या कांडाप मशीनीत कोणी येत कसा कांडाप घडलं. ठीक आहे आज स्वामींचा दिवस आहे प्रकट दिन सोहळा. या आसोलकर कुटुंबियांनी हा जो भव्य दिव्य कार्यक्रम